आळ्या पण झाल्या त्याच्यामध्ये, बापरे. ये बी धुल दे. आणि आज थोडी पावसाने उसंत घेतलेली आहे. बेल सुकल्यासारखं का दिसत आहे मला काही कळत नाहीये. खूप अवघड आहे. किती सुंदर दिसत आहेत अजून. बच्चे को समजता नाही है. जरा पाऊस उघडला. माग दिशा वहे. वरना सांगायचं की हे पण खूप छान बनतात चवीला. चटणी बनवते अजून. अरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आज सकाळी मी बटाट्याचे पराठे बनवत आहे. इथं भाज्या बनवलेल्या आहेत 2. भेंडीची भाजी आणि माझं फेवरेट मिरचूची भाजी बनवलेली आहे. आणि आता मी बटाट्याचे पराठे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवत आहे, कारण माझ्याकडे 3च बटाटे आहेत, ते उकडून घेतलेले आहेत. आणि हे गव्हाचं पीठ आहे. याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक वाटून घातलेला आहे, ओवा घातलेला आहे, त्याच्यानंतर हळद, मीठ सगळं घातलेलं आहे आणि कसुरी मेथी पण घातलेली आहे. आता याच्यामध्ये बटाटा कमी आहे, तर मी आता बटाटा खिसून घालणार आहे. थोडेसे वेगळ्या प्रकारे बटाट्याचे पराठे बनवत आहे मी. चल आता छान पीठ मळून घेते. पाणी थोडंसं कमीच लागेल याच्यामध्ये, कारण बटाटा खिसून घातलेला आहे ना, इसीलिए. पराठ्याचं पीठ छान मळलेलं आहे. आता 5 मिनिटांनी सुंदर टेस्टी पराठे बनवते. आणि इथं फोडण्याची देवपूजा करत आहे. अगोदर आरती करतो, नंतर पराठे बनवायला सुरुवात करतो. अपाराय स्वाहा. ऍज युजल पहिला पराठा फोंडेजीला मी देत आहे. केवढं काय झालं एवढं? बटाट्याचे पराठे आहेत. हळद, मीठ, कसुरी मेथी घातलेली आहे. एकच बाळा पुदिन्याची चटणी केली आहे ती. धन्यवाद. आज दही पण नाहीये आणि दुसरी लाल चटणी पण नाही केली, त्याच्यामुळे आज पुदिना चटणी बरोबर खा. आणि मिरचू होता है फोंडेजी ऐसा. अनिल घ्यायचं, खावा. अजून देते पराठे. टेस्ट करके बताओ कैसा बना है. चांगलंच असणार. मला मार खायचा आहे का? तुम्ही जर खोटं बोलत तर चिरंजीव खरे बोलतात. छान आहे, खरंच छान आहे. खरंच छान आहे ना. बघा गरम गरम. तुमचं किती नशीब आहे फोंडेजी, तुम्हाला गरम गरम खायला मिळतं. हे पराठे चपाती सारखेच बनवते मी. आतून थोडंसं तेल लावून, तेल किंवा तूप. आणि गरम गरम खाण्यात मजा आहे. गरम गरमच खावा, तुमचं नशीब आहे. मग बघा, आम्ही थंड झाल्यानंतर खातो पराठे, तुम्ही गरम गरम खाता. यही फरक है. फोंडेजी येत्या वेळेस डीमार्ट मधून या, मी काय सामानाची लिस्ट पाठवते, ते घेऊन या. ठीक आहे. पोरांना सांगायचं की पोरं घरीच आहे ना सुट्टी दिवशी. जात नाहीत फोंडेजी. आज तुम्ही मुद्दाम बोलता असं, जेणेकरून मी कॅमेरा त्याच्याकडे करावा म्हणून. नाही पण विषय तो नाही, मुलं घरी आहे. परीक्षा आहे फोंडेजी, त्याचा अभ्यास असतो. तुझं कधी उद्या पेपर आहे का? अभ्यास झाला का? कधी करणार? आज नाही, तेवढं लागतो. आव जाऊ फोंडेजी. आज पावसाने थोडीशी उसंत घेतलेली आहे, पण संध्याकाळपर्यंत काही सांगता येत नाही. आला तर पाऊस येईलच, इनकी कोई गॅरंटी नाही है. आता मी आणि माझा मणा जेवण करत आहोत आणि आत्ता दुपारचे 12 वाजलेले आहेत. दादूचं जेवण झालेलं आहे, प्रणव झालेला आहे, फोंडे तर केव्हाच ऑफिसला गेलेले आहे. आज खूप उशीर झाला. म्हणा लेले पुत्र. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा ज्ञात्वा अन्नदोषो मा दिशावहे. आलू पराठा दही पाहिजे ना, आलू छान. वाह भाई वाह, तिलक लगाया, अच्छा बात है. और तू कहाँ जा रहा है पुत्र? कहाँ जा रहा है? मीटअप, गँग मीटअप. अरे तू काय खूप सेलिब्रिटी आहे का मोठा? गँग म्हणलं, गँग मीटअप. कसली गँग मीटअप? डॉन लोकांसोबत माझं उठणं बसणं असतं.
बाप रे बाप, माझा मना एवढा मोठा झाला की तो डॉन लोकांबरोबर उठणं बसणं करायला लागलेला आहे. हा अरे यार लागले रे, पोळले रे, क्या करू, बच्चे को समजता नाही है. पण कधी येतो, किती वाजता येतो परत? ठीक आहे. बारिश आने के पहले आना. रेनकोट आहे आहे ना रेनकोट? ठीक आहे. स्कूटी घेऊन चालला? बाईक नाही. ठीक आहे, लवकर ये. ठीक आहे. आवजा पुत्र. मग काय नाही, क्या कर रहा है बेटा? आज जरा पाऊस उघडला. हा आज बरं वाटतंय ना. चल जरा पार्किंग मध्ये फिरून येऊ आपण. जायचं? ठीक आहे. आता मी आणि प्रणव पार्किंग मध्ये चाललेलो आहोत. कुंड्यांना बघते आणि माझ्याकडे ह्या 2-3 केशरांब्याच्या कोया आहेत, त्या पण 1-2 कुंड्यामध्ये टाकते. त्याची झाडं येतील. आणि 15 दिवसापूर्वी कोया एका कुंडीमध्ये लावलेला, त्याचं आंब्याचं झाड आलं की नाही ते बघते. पावसामुळे पार्किंग कशी झाली, ओलसर पार्किंग झालेली आहे पूर्ण. ठिकठिकाणी कामं चालू आहेत बघा. कुंड्यांना भरपूर पाणी मिळालेलं आहे पावसामुळे. हे आहे आवळ्याचं आणि बेलाचं झाड एकत्र आलेलं. बेल सुकल्यासारखं का दिसत आहे मला काही कळत नाहीये. जर रोग पडला की काय माहित का, पाणी जास्त झालं. रोग पडल्यासारखं झालं बेलावर. पाणी कमी करते थोडंसं. चलो हे बघा वा बाई वा. 15 दिवसापूर्वी मी 2 कोया लावलेला, तर त्याची आंब्याची झाडं आलेली आहेत. मला खूप आनंद झाला आंब्याची झाडं आलेली पाहून. आहे बघा, कवळी 2 आंब्याची झाडं आलेली आहेत. छान मस्तच आहे बघा, किती सुंदर दिसत आहेत अजून. बापरे, ह्या कुंडीत पण भरपूर पाणी आहे. पाणी थोडस, बापरे ही हालायला तयार नाही कुंडी, जड कुंडी आहे. कुंडी म्हणण्यापेक्षा हा माठ आहे आणि माठात झाड लावलेलं आहे. चला हे बघा, जास्वंदाचं झाड लावलेलं आहे माठामध्ये. ह्या 2-3 कोया आणलेल्या आहेत मी वरून केशरांब्याच्या. कुठल्या कुंडीत लावू, कुंड्या फुल भरलेल्या आहेत. ह्या कुंडीत लावतो, जागा आहे थोडीशी. या कुंडीत एक कोई लावलेली आहे. आंब्याचं झाड आलं ब्रह्मकमळाचं झाड खूप मोठं आलेलं आहे. सगळीकडे पसरलेलं आहे. आता डायरेक्ट घरी. मग आजी झाले कपडे धुवून? चला चल बेटा ऊपर. आज दादूकडे भांडी घासण्याचं काम आहे, कारण मना बाहेर गेलेला आहे. मनाने झाडू मारलं, बेडशीट बदलले आणि दादू आता भांडी घासणार आहे एवढी सारी. हे बघ दादू, यहाँ भी है. असं भांड्याचा पळा पडलेला आहे. आराम से धो लो, कोई जल्दी नाही. आणि चांगले घास, चिकट तेलकट नाही राहिलं पाहिजे भांडी. ऐकलंस ना? ठीक आहे. आणि मी आता टेरेसवरती जाऊन येते, पक्ष्यांसाठी थोडेसे तांदूळ ठेवून येते. जवळजवळ 7 ते 8 दिवस झाले मी टेरेसवरती गेलेच नाही, कारण कंटिन्यू पाऊस होता. आणि आज थोडी पावसाने उसंत घेतलेली आहे. आता टेरेसवरती जाते आणि पक्ष्यांना तांदूळ ठेवून येते. कृष्ण कन्हैया जागो. वा भाई वा वा, मला टेरेसवर खूप छान वाटतं, आनंद वाटतो एकदम. जी मोकळं टेरेस दिसत आहे आमचं. बघा झेंडा किती छान फडकत आहे. चला, पक्ष्यांना पाणी ठेवायचं भांडं तिकडे आहे. आजकाल पक्षी पाणी नाही पित, कारण त्यांना भरपूर पाणी मिळतात प्यायला. आता हे भांडं मी खाली घेऊन जाते, नाहीतर याच्यामध्ये डेंग्यूचे मच्छर होऊन जातील. हे बघा, पूर्ण शेवाळ साठलेली आहे पिण्याच्या पाण्यामध्ये पक्ष्यांच्या. हे तांदूळ टाकते इथं. चला, हे भांडं रिकामं करते. आळ्या पण झाले त्याच्यामध्ये, बापरे. आता फेब्रुवारीमध्येच आणून ठेवते टेरेसवरती हे भांडं. त्या भिंतीवर ठेवते थोडा वेळ. कावळ्यांची भांडं लागलेली आहेत. हे बघा, पुन्हा येईल कावळा तिथं. आकाश पूर्ण काळभोर झालेलं आहे. थोड्या वेळात पाऊस पण पडेल, काही सांगता येत नाहीये. हे बघा, सगळीकडून आकाश काळभोर झालेलं आहे. पावसाचे दिवस आहेत तर पाऊस येणारच. आता मी घरी जाते आणि हे भांडं स्वच्छ धुवून ठेवते. चला बाळा, ये भी धुल दे. ए राजा, ये भी धुल दे. चला, आता गहू दळायला टाकते. आता वरुण देवाचं पृथ्वीवर आगमन झालेलं आहे.
आणि खूप धोधो बरसत आहेत वरून देव. पावसाबरोबर जोराची हवा पण सुटलेली आहे. हे बघा डान्सिंग ट्री डान्स करत आहे. दुपारचे 3 वाजले आहेत आत्ता आणि आत्ता माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहेत. भांडी तर दादूने घासली, त्याच्यानंतर मी झाडून मारलं, कपडे सुकायला टाकले, टेरेसवरती जाऊन आले, भरपूर कामं केलेली आहेत तशी. आणि आता थोडा वेळ आराम करते. आज सकाळपासून मला कणकणी जाणवत आहे, खूप थकल्यासारखं होत आहे, डोकं दुखतंय. आता थोडा वेळ आराम करते. 2-4 दिवसांनी आम्हाला तीर्थयात्रेला पण जायचं आहे. तीर्थयात्रेला जायच्या अगोदरच माझी तब्येत खराब झालेली आहे. कैसा करे, माझी तब्येत साथ द्यायला पाहिजे मला, नाहीतर खूप अवघड आहे. आणि पाऊस पण कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे कदाचित तब्येत थोडीशी खराब झाली असेल, सर्दी वगैरे जाणवत आहे, गळा वगैरे दुखत आहे माझा. थोडा वेळ आराम करते आणि आराम झाल्यानंतर अद्रक आणि गुळाचा चहा बनवून पिते. सायंकाळचे 5:30 वाजले आहेत आत्ता. थोडा वेळ मी आराम केला आणि आत्ता माझी तब्येत आणखीन जास्तच खराब झालेली आहे. आता ताप पण आलेला आहे आणि कंबर सुद्धा दुखत आहे आणि थंडी एवढी वाजते की मला फरशीवर पाय सुद्धा ठेवायला नको वाटत आहे. आता संध्याकाळी मला दवाखान्यात जावंच लागेल. त्याही करे प्रवासाला जायच्या अगोदर आपलं ठीक आहे, आजारपण तर येऊन गेलं, तर प्रवासात मागच्या वेळेस सारखं आलं असतं तर खूप हाल झाले असते. गॅसवरती माझ्यासाठी मी हर्बल टी उकळायला ठेवलेली आहे. याच्यामध्ये अद्रक, गवती चहाची पानं आणि लवंग घातलेली आहे आणि गुळ सुद्धा. आता मी हर्बल टी पिऊन घेते, थोडंसं बरं वाटेल आणि संध्याकाळी दवाखान्यात जाऊन येते. तर व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये